तर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला सांगू कुठेही एवढं स्वस्त ब्रेकफास्ट साऊथ इंडियन तुम्हाला मिळणार नाही. तर मंडळी, स्वस्त खा मस्त राहा. चहाचे प्रेमी आहात तर ह्या ठिकाणी एकदा चहा फक्त पिऊन बघा, कारण ह्या ठिकाणी ऑर्गेनिक गुळातून चहा बनवली जाते. हमारा क्या है साहब, हम तो गरीब आदमी है, इसीलिए चाय का सहारा है, वरना कौन हमारा है. हॅलो, हाय, नमस्ते, सलाम, नमस्कार मंडळी, राम राम. तर आज आम्ही आलो आहोत साऊथ इंडिया, नाही साऊथ इंडिया नाही, मुंबई नाही, मुंबई पण नाही, हैदराबाद नाही, हैदराबाद पण नाही, आम्ही लांजातच आहोत. आणि लांजात आम्ही घेऊन आलो आहोत साऊथचे फ्लेवर्स. साऊथ इंडियन टिपिकल साऊथ इंडियन फूड ब्रेकफास्ट जर तुम्हाला खायचं असेल तर लांजात या. लांजात कुठे, तर लांजात सारस्वत बँकच्या ऑपोजिट साटवली रोडला एंटर केलात की सारस्वत बँक कोणालाही विचारा आणि तिथे येऊन मम्स किचन विचारा. मम्स किचन म्हणजे मम्मीच्या हाताची चव म्हणजे मम्स किचन. तर मम्स किचन मध्ये आम्ही ऑर्डर केलेलं मैसूर मसाला उत्तप्पा, मैसूर मसाला डोसा आणि इडली वडा. तर जर तुम्हाला साऊथ इंडियन ब्रेकफास्ट खायचं असेल लांजात कुठे प्रॉपर साऊथ इंडियन, तर मम्स किचनला नक्कीच भेट द्या. पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये तुम्हाला उत्तम प्रकाराचा ब्रेकफास्ट मिळेल ते. तर आम्ही ऑर्डर केलेलं, तर आमची ऑर्डर झाली रेडी. या ठिकाणी बघू शकता, ही आहे इडली वडा प्लेट आमची. परत इथे रेडी होतंय आमचं डोसा, मैसूर मसाला उत्तप्पा आणि मैसूर मसाला डोसा. तर या मंडळी ब्रेकफास्ट करायला दीपक कटम. तर खरे फ्लेवर्स जे आहे ह्यांच्या हातात आहे. मम्स किचनचे जे खरे फ्लेवर्स साऊथ इंडियन, हा जो एक कन्सेप्ट आहे लांजात, बघताच तोंडाला पाणी येणार. आणि आम्ही टेस्ट करतो. हे आहे मैसूर मसाला डोसा, डोसा अलॉंग विथ चटणी. बेस्ट. तर जर ब्रेकफास्ट करायचं आहे तेही साऊथ इंडियन, तर लांजात मम्स किचनला नक्कीच या. मॉम्स किचनचे दीपक कटम गेली सातत्यानं आज जवळजवळ 3रं वर्ष असेल सेवा पुरवतात. अल्प दरामध्ये चांगल्यात चांगल्या घरगुती पद्धतीचे साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन नाश्ता मिळण्याचं चांगलं ठिकाण म्हणजे दीपक कटम मम्स किचन आहे. या ठिकाणी आपण आवर्जून एकदा नाश्ता करावा. माझ्या बहिणीने पण तुम्हाला सांगितलेलं आहे, माझे भाऊ या ठिकाणी आहेत. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन, बाय बाय.